नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. मोठं व्लॉग 100 डेज 100 व्लॉग्स डेली व्लॉग चॅलेंज. स्वागत आहे तुमचं. तर मित्रमंडळी, आता चालू ऑर्डरला. ऑर्डर काय पडा नाही, काय झालं काय नाही आय टीला. आता तर मी सध्या रावतमध्ये, तर आता डांगे चौकला जाणार, बघणार तिथं जाऊन पडणार की नाही पडणार. मग बघूयात काय होईल आजचा दिवस, आजचा मोठा व्लॉग काय काय कसं काय घडेल. तो हा केला नाही तस तर गाणं म्हणायला येत नाही, पण एक दोन शब्द येते मला. जास्त गाणं काय म्हणू शकत नाही, कारण की गाण्यामधले पुढचे दोन शब्द येतात. काय करायचा सगळे गाणे मला तसच बोलायला येतात. काय करणार तुम्हाला जर राग एक असेल तर सबस्क्राईब बटन दाबा. जास्त काही नाही, लाईक आणि शेअर नक्की करा, कारण असा आहे माझे सबस्क्राईब वाढतील आणि व्ह्यूज पण लाईक पण. फक्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईकचा बटन ठोकून टाका. बाकी काही नाही मित्रांनो, व्लॉग तर चालू केलंय. मोठो व्लॉग पण पोर्टरला काय ऑर्डर नाही. ऑर्डर काही नाही पडा नाही. काय करायचं आता रावेचा ब्रिज आला, सिग्नल पण आला. सिग्नल वरती थांबायचा हाय, नाही तर थांबलं तर फाईन पडेल. फाईन पडले की आपल्याकडे पैसे नाहीत भरायला, त्यामुळं थांबायला लागेलच. मग थांबूच आता आपण. जास्त सेकंद नाही आहे सिग्नल सुटायला, 30 सेकंद राहिल्यात फक्त. आता इथून हा ब्रिज वरून जायचंय. शेजारचा सिग्नल सुटलाय, यानंतर पारे आपलेच आहे. अरे नाही, आपलीच वेळ आहे. बाकीचे सिग्नल तोडून चालले, आपण थांबलं ना आपल्या हिरवं सिग्नल झाला रे. लवकर चला, 10 सेकंदाचा आहे, नाहीतर इकडं चाले की मधीच थांबावर लागेल. फक्त या गाण्याबद्दल तुम्हाला राग येत असेल, लवकर सबस्क्राईब बटन ठोकून टाका. जे तुम्हाला व्हिडिओच्या खाली लाल कलरचा सबस्क्राईब बटन असेल, त्यावरती काय तर चप्पल बिप्पल लाकूड फेकून टाका, पण ते बटन दाबायला पाहिजे. असं आहे गाणं मित्रांनो, एक नंबर आहे का नाही गाणं. असं वाटलं शेअर करा हे गाणं. सगळ्यांकडे हा व्हिडिओ जायला पाहिजे. हा गाणा फेमस व्हायला पाहिजे गाणं.
काय करणार युट्यूबर होण्यासाठी आम्हाला काय काय करावा लागते, कारण की व्ह्यूज काय आहे नाही. इथं ट्रॅफिक झाले थोडा, ट्रक टन मारतोय कारण की एवढे जागा नाहीये. आपलाच सिग्नल सुटला रे, चला चला लवकर, ट्रक मुळे थांबलोय आपण. अरे ट्रक वाला तुझ्यामुळे माग ट्रॅफिक व्हायला लागलंय. चला लवकर ओय बाबा. और जीवन जीना है हमको. मित्रांनो आता आलोय पुन्हा कॉर्नरला. आता हा सरळ रस्ता जातोय डांगे चौकला. तर डांगे चौकच्या इथं जाऊन थांबायचंय. हवेचा ऑर्डर पडणार की नाही पडलं की मग डायरेक्ट पिंपरीमध्ये जाणार. पिंपरीमधून पडले की ठीक, नाही पडले की घरी जाऊन बसायचं. एवढंच राहिलंय, काय करावं लागेल, बाकी काही नाही. आता इथं आपला साफसफाई चालू आहे रस्त्याचा. हे बघू शकता तुम्ही, हे बघा क्लीन तर चालू आहे. त्या बघा मित्रांनो आपल्याला इथं जेवणासाठी बोलवावं लागलं. रेस्टॉरंट आहे, फॅमिली रेस्टॉरंट. चला इथं जाऊया. हे बघा हात बघा कसं भरतोय. हो बाळा यायचं तर आहे पण नाही येऊ शकत. तर इथे चार्जिंगचं पण केलंय, पॉईंट चांगलं आहे. कारण की आता इलेक्ट्रिक गाड्या भरपूर यायला लागल्यात. त्यामुळं आता कुठं कुठं हॉटेल असेल तर त्या ठिकाणी असं व्हायलाच पाहिजे इलेक्ट्रिकचं चार्जिंग करण्यासाठी. कारण की चार्जिंगच्या गाड्या आहेत ते चार्जिंग करू शकतात. कारण की आता काय चार्जिंगच्या गाड्या का नाही घेत असतं, कारण की लोक लांब लांब फिरायचं असतं. त्यामुळे पेट्रोलच्या गाड्या घेतात ते. त्यामुळे मी पण पेट्रोलच्या गाडीच घेतले. कारण की इलेक्ट्रिक गाडी जी आहे 40, 50 ते 70, 80 किलोमीटर जे आहे त्यांचं रेंज असते, त्यानुसार तेवढं जाते. कारण की त्यानंतर पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला चार्जिंगची गरज लागते. त्यामुळे चार्जिंगचे पॉईंट प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे आता. कारण की वायू प्रदूषण जास्त होतं वाटतं. सॉरी, ध्वनी प्रदूषण पण. आणि इलेक्ट्रिक गाड्या जास्त आवाज येत नाही. आणि इथं पण सिग्नलला थांबावं लागेल आपल्याला. थांबवलंच लागेल, नाहीतर इथून आपले जे फोटो काढतात इथं समोर आहेत, जे आपले तस्वीर काढतात, सुंदर असे तस्वीर काढून आपल्याला पाठवतात. आणि खाली दंड म्हणून एक पैशाचा हे असतो, अंक असतो, ते पडतो आपल्याला. ते आपल्याला भरावा लागतो. आता अजून 20 सेकंद राहिलेले आहेत. मित्रांनो आपल्याला ऑर्डर पडली. आपण आले डांगे चौकातून ऑर्डर पडलंय. तर आता इथं जायचं आपल्याला. चलो बघा, नशीब म्हणायचं आज आपला ऑर्डर कसा पडला. कारण की आपल्याला जायचंय थेरगाव मधून ऑर्डर पडली. तर मित्रांनो जायचं होतं तिकडंच. कारण की काय झालं आपल्याकडूनच आता फिरून यावं लागेल. उलटा गेलो की आता फाईन पडेल आपल्याला. त्यामुळं म्हणतोय नीट बघायचं लोकेशन. होय पारवी. आता मला इकडनं युटर्न घ्यायचा आहे. इंडिकेटर दिलाय, इथून टर्न मारायचा आहे. आता आपला सिग्नल ग्रीन आहे. आपल्याला पडली ऑर्डर थेरगाव पासून बानेर पर्यंत. आता राहिले 600 मीटर फक्त पिकअप लोकेशन. मित्रांनो
पावसाचं वातावरण झालंय झालंय. पाऊस पडायला नको कारण की असा आहे मी रेनकोट नाही आणलंय, त्यामुळे पाऊस नाही पडायला पाहिजे. बाकीचे पण दिसतील. इथं सिग्नल लागलंय परत आपल्याला. मी गायक व्हायला पाहिजे राव. चांगलं गाणं म्हणतोय. शबाश शबाश. आता शबाश. नावच आपला कलाकार चॅनल ठेवलंय म्हणजे कला तर असणारच ना आपल्याकडं. म्हणजे कलाकार म्हणजे कलाकारचे गुण आहेत आपल्याकडे थोडंफार असं वाटतंय मला. बरोबर का नाही मित्रांनो? कमेंट करा. कारण की मला तर काहीतरी बोलावं लागेल. कारण की मी ऐकणार कसं काय. फक्त गाणं टाकलं की काय होत नाही. थोडं बोलावं लागतंय मोठं विलॉग मध्ये. 180 मीटर राहिले तर आपलं तर ग्रीन सिग्नल आहे. थोडंच राहिले. थोडंच. ते आलो आपण बरोबर रस्त्यावर. ओय ओय बाबा काय लका असा ब्रेक मारतात व्हायला का अचानक गाडी घेतात व्हायला का. ते टर्न मारला लका. आता थोडस राहिलंय पोहोचण्यासाठी. काय ऑर्डर आहे ते बघावं लागेल आपल्याला. आता करेक्ट लोकेशनवर पोहोचलेलो आहे आपण. आता आपल्याला फक्त कॉल करावा लागेल त्यांना. रिंगटोन तर चांगलं ठेवलंय. तर मित्रांनो आज एवढा मोठा पोता आहे फक्त द्यायचंय बांधाऱ्यामध्ये. बांधतो जरासं. चला मित्रांनो आता झालं सेट पूर्ण. आता पार्सल द्यायला जायचंय. तर आता किती दाखवते बघूयात. आता मला 8 किलोमीटर दाखवते. अरे बापरे पैसे तर कमी देते. एवढं कमी कसं काय द्यायला लागलं पैसे. लेच कमी पैसे देतात राव. हॅलो पहिलं ऑर्डर तर पडले 150 रुपयाचे दाखवत होती आणि आता कमी दाखवायला लागला राव. ये चीटिंग करता है पोर्टर अपने साथ. बहुत चीटिंग कर रहे पोर्टर. चीटिंग करता है तो चीटिंग. पहले दिखाता है कुछ और बाद में उठाने के बाद दिखाता है कुछ और. हे गलत आहे भाई. हे चुकीचं आहे. हे अन्याय होते आपल्यासोबत. हे अन्याय करते. या अन्यायासाठी लढावं लागेल आपल्याला. हे अन्याय होते माझ्यासोबत. अन्याय. काय करतात रे लका. असं कोण करायचं असते का वगैरे. चला भेटूयात आता पार्सल द्यायच्या वेळेस. कारण की चार्जिंग कमी आहे. तर आपल्याला अजून भरपूर पार्सल करायचे आहेत. त्यामुळे थोडासा आपल्याला थांबावं लागेल. तर उघडा झाला. बघा आपण आलं म्हणलं तर लगेच उघडून टाकलं का नाही. आता आलोय सोसायटी मध्ये मित्रांनो. तर आता
पार्सल द्यायचंय, कारण की अर्धेच व्हिडिओ बनावा लागेल. सारखं सारखं मी तेच सांगत नाही, नाही नाही नाही, कारण की असं आहे. आता पार्सल द्यायला आलं सोसायटीमध्ये, राहिले थोडंच. तिथं ये बिल्डिंग कुठं आहे तेच बघायचं आहे आपल्याला. ये 8 म्हणजे आता हा A5 आहे. A5 नंतर A6 येतो, मग 7 येतो, मग 8 येतो. मग आता आपल्यापाशी 8 ला जायचंय. 7 8 आलो आपण लोकेशनला. आता इथं पार्किंग करायचं, पार्किंग करून पार्सल द्यायला जायचं, कारण की पार्सल दिल्यानंतरच आपला पार्सल पडतो पुढचा, असं आहे. त्या पहिले इकडचं काढतो. आता कसं असं डोकं लावावं लागतं नाही का, असं टॅलेंट आपल्याकडे भरपूर आहे, भरून भरून. चला आता पार्सल देऊ, मग पार्सल देऊन तुम्हाला भेटू नंतर पुढचं ऑर्डर पडल्यावर.